ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಸುರಿದು ಮನೆ ಕಟ್ಟಿದ್ರು. ಸ್ವಂತ ಸೂರು ಇದೆ, ಹೇಗೂ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಇರಬಹುದು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆದರೆ ಮಳೆ ಬಂದರೆ ಕೃತಕ ನೆರೆಯಿಂದ ಮನೆ ಕೆರೆಯಂತಾಗುತ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ಮನೆಯನ್ನೇ ಒಡೆಯಬೇಕು ಅಂದುಕೊಂಡವರು ಹೊಸ ಐಡಿಯಾ ಮಾಡಿ ಮನೆ ಉಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಿ ಅಂತೀರಾ? ಈ ವರದಿ ನೋಡಿ. ಸುಂದರವಾದ ಮನೆ, ಇಂಟೀರಿಯರ್ ಡಿಸೈನ್ ಕೂಡ ಸೂಪರ್. ನೋಡುವವರಿಗೆ ಮನೆ ಅಂದ್ರೆ ಹೀಗಿರಬೇಕು ಅನ್ಸುತ್ತೆ. ಆದ್ರೂ ಯಾಕೋ ಬೇಸ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಏನೋ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನಿಸಬಹುದು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿನ ಕೆಲಸದ ಹಿಂದೆ ಬಾಯಲ್ಲಿ ಬೆರಳಿಟ್ಟುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಅಚ್ಚರಿ ಇದೆ. ಇದು ಅಂತಿಂತ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಲ್ಲ. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೂ ಎಂಟೆದೆ ಬೇಕು. ಒಂದೇ ಮಾತಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದರೆ ಇದು ಗ್ಯಾರಂಟಿ ವಾರ್. ಹೈಫೈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಮೂಲಕ ಜಾಕ್ ಹಾಕಿ ಮನೆಯನ್ನು ಎತ್ತರಿಸಲಾಗಿದೆ. ಮಂಗಳೂರಿನ ಅಳಕೆ ಗುಜರಾತಿ ಸ್ಕೂಲ್ನ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಮನೆ ಮಳೆಗಾಲ ಬಂತಂದ್ರೆ ಮನೆ ಮಂದಿಯೆಲ್ಲ ಸಂಕಟ ಪಡುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಧಾರಾಕಾರ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಕೃತಕ ನೆರೆ ಮನೆಯನ್ನು ಆವರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಹೈರಾಣಗೊಂಡ ಮನೆ ಮಾಲೀಕರಾದ ಸುಮನಾ ಬಾಳಿಗ ಅವರು ಇದಕ್ಕೇನಾದರೂ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಮಾಡಲೇಬೇಕು ಎಂದುಕೊಂಡು ಹರಿಯಾಣ ಮೂಲದ HSBL ಹೌಸ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಕಂಪನಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿದ್ರು. ಈ ಕಂಪನಿ ಮನೆ ಲಿಫ್ಟಿಂಗೂ ಮುನ್ನ ಮನೆ ಮಾಲೀಕರೊಂದಿಗೆ ಕರಾರು ಪತ್ರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. 100% ಗ್ಯಾರಂಟಿಯೊಂದಿಗೆ ನನಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಹಾನಿಯಾಗದಂತೆ ವಾಗ್ದಾನ ನೀಡುತ್ತಾರೆ. ನಂತರ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಾರೆ. ಅಚ್ಚರಿ ಎನಿಸಿದ್ರೂ ಇದು ನಿಜ. 150ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಕಬ್ಬಿಣದ ಜಾಕ್ನಿಂದ ಮನೆಯನ್ನು ಎತ್ತರಿಸಲಾಗುವುದು. ಈ ಮನೆಯ ಬೃಹತ್ ಗೋಡೆಗೆ ಹಾನಿಯಾಗದಂತೆ 5 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಮನೆಯನ್ನು ಸಜ್ಜುಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಹೌಸ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಕಂಪನಿಯ MD ರಾಹುಲ್ ರಾಣಾ ಮಾತನಾಡಿ, ರಾಜ್ಯ ಸೇರಿದಂತೆ ಹೊರ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಂಪನಿ ಹೌಸ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಕಾರ್ಯವನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರೈಸಿದೆ. ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ ಹೌಸ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡುವ ಮುಖೇನ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ದೊರೆತಿದೆ. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಈ ಹೌಸ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪ್ರಾರಂಭಿಸುವುದರೊಂದಿಗೆ ಮನೆಯ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಕ್ಲಪ್ತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮನೆಯ ಸಂಪೂर्ण ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು पूर्णಗೊಳಿಸಿ हस्तांतरिಸಿದ ಹೆಮ್ಮೆ ನಮಗಿದೆ ಎಂದರು. अभी मैंगलोर में काम कर रहे हैं. मैंगलोर में हम लोग गुजराती स्कूल के पास है. यहाँ हमने एक सिंगल स्टोरी हाउस को 4 से 5 फीट लिफ्ट किया और फिनिशिंग काम चल रहा है. अभी ब्रिक वर्क ऑलमोस्ट कंप्लीट हो चुका है. प्लास्टरिंग का काम ऑलमोस्ट भी कंप्लीट हो चुका है. ऊपर के प्लास्टरिंग काफ़ी बाकी है. अदरवाइज़ आप विजिट कर सकते हैं, आप देख सकते हैं काम की क्वालिटी कैसी है, काम कैसा है. और हमने इनको एक्सप्लेन किया, सारा कुछ दिखाया और दिखाने के बाद इनको फील हुआ कि ये जो ज़रूरत है मतलब लिफ्टिंग की ये सभी को है. जहाँ जहाँ रेनी सीज़न में पानी आता है, घरों में काफ़ी दिक्कत होती है. पानी की वजह से लोग शिफ्ट होते हैं, अनदर हाउस में जाते हैं और फिर फैमिलीज़ बहुत ज़्यादा टेंशन में आ जाती है, घर का क्या होगा. डिमोलिश नहीं कर सकते. डिमोलिश करके नया बनाने में बहुत खर्चा आता है. हम लोग जो लिफ्ट करते हैं इसमें नए घर से 30 to 40% ही अमाउंट का खर्चा आता है. लगभग आप मैं एक एग्जांपल देता हूँ. 100 रुपीज़ जहाँ खर्च हो रहे हैं घर बनाने के लिए, एक एग्जांपल एज ए एग्जांपल, तो हम लोग इसको 30 to 40 रुपीज़ में हम लोग इसको कंप्लीट करके दे देते हैं और वो भी वेरी सेफ्टी से, विद एग्रीमेंट, विद इंश्योरेंस के साथ. एक्चुअली क्या है कि ये पहले घर था बहुत डाउन में और घर में पानी आता था, 2.5 फीट पानी आता था. 2-3 साल से ये लोग सर्च कर रहे थे. फिर मैंने एक बिल्डिंग लिफ्ट की थी कोटारा चौकी में, जो इनके रिलेटिव हैं. उनको मालूम हुआ कि उन्होंने घर उठाया तो उन्होंने मुझसे कांटेक्ट किया, हमारे विज़िट किया. अभी 4-5 महीने पहले ही विज़िट किया था और इन्होंने फाइनल करने में टाइम नहीं लगाया. 1 मंथ के अंदर टाइम पीरियड हमारा काम स्टार्ट हुआ और विद इन 1 मंथ के अंदर हमने लिफ्टिंग कंप्लीट कर दिया था. आप फिलिंग का काम कर रहे हैं, PC काम कर रहे हैं. नहीं, लिफ्टिंग में कुछ भी दिक्कत नहीं है. आप आकर के विजिट कर सकते हैं. छोटी सी मामूली सी क्रैकिंग भी नहीं आई. मैं आपको कॉन्टैक्ट नंबर दे सकता हूं कस्टमर का. 100 से ज़्यादा कस्टमर्स मेरे क्लाइंट हैं अगर ऑल ओवर कर्नाटका में. और यहाँ आकर के आप नियर बाय विजिट कर सकते हैं. जो मैंगलोर में रहने वाले हैं वो बात कर सकते हैं बिल्डिंग ओनर से कि उनको कोई प्रॉब्लम नहीं आई, हमारे काम से सेटिस्फाई है या नहीं है, कैसा काम हुआ, कैसी क्वालिटी है और विद इन टाइम पीरियड पे हमने काम कंप्लीट करके दिया नहीं दिया. और जो हमारी सोच टर्म्स थी उन पे हम लोग मतलब उतरे या नहीं उतरे. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ನೆರೆಯಿಂದ ಸಂಕಷ್ಟ ಪಡುತ್ತಿದ್ದ ಮನೆಯ ಮಾಲೀಕರಿಗೆ ನೆಮ್ಮದಿಯ ಜೀವನಕ್ಕೆ ಹೌಸ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಸಹಕಾರಿಯಾಗಿದೆ. ಮಂಜುನಾಥ್ ಪ್ರಸಾದ್, V4 ನ್ಯೂಸ್, ಮಂಗಳೂರು.